अकोल्यातल्या म्हैसांग शेत शिवारातील शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलंय। जवळपास 300 एकर शेत शिवार परिसरात 6 ते 7 फुटापर्यंत पाणी साचलंय। बांध बांधल्यामुळे म्हैसांगच्या 60 ते 70 शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी। सध्या हे मैसांग शेत शिवारात मैसांग शेत शिवारात पाहू शकता आपण। जवळपास 300 एकर जे शेतजमीन आहे पाण्याखाली गेलेली आहे। जवळपास छाती इतकं पाणी या शेत शिवारामध्ये आहे। काही ठिकाणी जर पाहिलं तर माणूस बुडेल अशी इतकी परिस्थिती आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत बोलण्यासाठी। दादा, काय परिस्थिती आहे शेतातली? परिस्थिती सांगायचं कामच नाही सर, तुमच्या डोळ्यापुढे आहे सर्व। इथं शासनाला पण दिसते। आम्ही 2-3 वेळा कंप्लेंट सुद्धा केलेली आहे, पण आम्ही तहसील कार्यालयावर गेलो होतो, पण त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले। त्यांनी आम्हाला सांगितलं की दोन्ही इकडून लांगा खोदा, पण ह्या लांगा खोद्याचा प्रश्नच नाही सर, कारण की आज आमच्या आजोबाच्या काळापासून या रस्त्यावर कधीच पाणी थांबलेलं नाही आहे आणि लांगा बिंगा काहीच काढल्या नाही। हे जे खानदानी पाट आहेत सर, हे पाट खाली मोठा नाला आहे, त्या नाल्यात हे पाणी जात होतं। परंतु झालं असं, एकानं लांग टाकली, दुसऱ्यानं भर टाकली, तिसऱ्यानं भर टाकली, असं करता करता पूर्ण रस्ता हा पॅक झाला। पॅक झाल्यामुळे परिस्थिती अशी झाली साहेब की पिकाचा तर प्रश्नच नाही आहे, पण या शेतकऱ्याला इकडून जायला सुद्धा चान्स नाही आहे। आज रोजी आम्ही काय करायचं? आम्हाला शासनाने मदत जाहीर करावं, काही एकरी 50,000 रुपये आम्हाला नुकसान भरपाई द्या। निश्चितच इथल्या शेतकऱ्यांची अतिशय मोठी भयानक परिस्थिती आहे। इथल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता इथले शेतकरी करतात। विशेष म्हणजे जर पाहिलं तर इथल्या जो पाण्याचा प्रवाह आहे तो कुठेतरी इथल्या शेतातला गेला पाहिजे, अर्थात पाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी देखील इथलं प्रमुख मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।